स्वागत आहे भावना तुमचं अपराजिता स्त्री जन्माची कहाणी या सिरीजच्या दुसऱ्या पार्ट मध्ये। तर भावांनो, पहिल्या पार्ट मध्ये आपण समोर चालणारे हालचाली पाहून तिथे बारशाचा कार्यक्रम चालू आहे असा आपण अनुमान लावला होता। मग त्यानंतर त्यांनी थोडक्यात मुलीचं बालपण दाखवण्याचा प्रयत्न केला। मग त्यानंतर प्रोजेक्टरवरील चित्रीकरणाच्या मदतीने किशोरवयातील मुलगी कशी असते हे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला। मग पुढे नृत्यातून किशोरपणा दाखवण्याचा प्रयत्न केला। मग किशोरपणानंतर मुलीच्या तरुणपणामध्ये काय काय बदल होतात हे थोडक्यात प्रोजेक्टरवरती दाखवण्याचा प्रयत्न केला। एखाद्या मुलाचे आकर्षण, त्याच्याबद्दल वाटणारी प्रेम भावना असे कितीतरी बदल या तरुणपणात होत असतात हे थोडक्यात दाखवले। मग पुढे नृत्यातून त्यावर सादरीकरणही केले आणि या सादरीकरणाच्या गटात आमच्या मामाश्रींची द्वितीय कन्या म्हणजे आमची सान्वी पण होती। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भावांनो। पुढचा पार्ट बघायचा असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका। यावर अजून एक पार्ट काढायचं म्हणजे आपल्याकडे दुसरं काय कॉन्टेंट नाही असं काय समजू नका भावांनो। भारतातील लोकांना बोरिंग वाटणारी कथ्थक ही नृत्यकला पहिल्यांदा पाहिल्यावर मला ज्याप्रमाणे ही नृत्यकला आवडली तसेच इतर लोकांनाही ही नृत्यकला आवडावी, त्यामुळे या भारतीय नृत्यकलेसाठी माझा एक छोटासा प्रयत्न।